नमस्ते, मेरा नाम अर्पण निखिल रामपिया है और मैं राजारामपुरी मेन रोड के पास रहता हूँ। नमस्कार, माझं नाव निखिल जयंतीलाल रामपिया. मी अर्पणचा वडील आहे आणि ह्याला मागच्या वर्षी फिट यायचं चालू झालेली आणि अचानक ते फिट येऊन त्या दिवशी तो बेशुद्ध झाला. त्यानंतर आम्ही सरांचं नाव ऐकलेलं, म्हणजे सर इथं कोल्हापूरमध्ये जवळपास 15 ते 17 वर्षापासून आहेत, प्रॅक्टिस करतात, नाव बरंचच फेमस असल्यामुळे चांगले रिझल्ट येतात सर. आणि त्यामुळे आम्ही त्याला डायरेक्ट इथं घेऊन आलो. इथे MRI काढल्यानंतर आम्हाला सरांनी सांगितलं त्याला AVM आहे. AVM हा रेअर केसमध्ये ब्रेनमध्ये असतो आणि सरांनी ह्याच्या आधी पण तशी एक केस ऑपरेट केलेली. त्यानंतर सर म्हटले यात इंटरनल AVM ब्लास्ट झालेला आहे, त्यातनं त्याचं इंटरनल मेंदूमध्ये रक्तस्राव झाला आहे. तो रक्तस्राव ड्रेन करण्यासाठी त्यांनी आतल्या बाजूला मेंदूच्या बॅक साईडला एक ड्रेन करून ती पाईपद्वारे ड्रेन केलेलं ब्लड. ते पेशंट स्टेबल करण्यासाठी जवळजवळ 3 दिवस लागलेले. त्यानंतर सरांनी ते ऑपरेट केलं केस. ऑपरेट करताना ती केस AVMची जी गाठ होती ती त्यांनी आम्हाला दाखवली. एवढी साधारण ते ब्लीड असताना एवढी मोठी गाठ होती आणि ती आता ब्लीड कमी झाल्यानंतर ती गाठ काढली सरांनी. ती पुढं स्कॅनिंगला वगैरे बायोप्सीला वगैरे दिलेली. ते सगळं नॉर्मल झाल्यानंतर पेशंट तरीसुद्धा क्रिटिकल केसमध्ये सर म्हणलेले अजून आहे. क्रिटिकल केसमध्ये असताना त्याचं मेंदूमध्ये पाणी साठत होतं. ते पाणी ड्रेन करण्यासाठी परत त्यांनी शंट पंपचं एक ऑपरेशन करून ते मेंदूतलं जे एक्स्ट्रा पाणी असते ते ज्याच्यामध्ये टिश्यूजला जे प्रेशर होत होतं ते कमी करण्यासाठी जे शंट टाकून पोटात ड्रेन केलेलं. हे 2 सर्जरी मेजर केलेली. ह्यामध्ये सगळं प्रोसेस करून क्रिटिकल केसमधनं स्टेबल करून सरांनी जे पेशंट बाहेर काढले त्याबद्दल आम्ही त्यांचे थँकफुल आहे. ही रेअर केस असल्यामुळे आम्हाला पण सरांचा सपोर्ट होता आणि सरांनी जे गायडन्स आणि जी ट्रीटमेंट केली ती उत्कृष्ट केलेली आणि त्याच्यामुळे पेशंट आज 1 वर्ष झालं आहे. 1 वर्षानंतर आज पेशंट पूर्ण तंदुरुस्त आहे आणि चांगलं हिरतो फिरतो बोलतो. त्यावेळी तो बोलत नव्हता. जवळजवळ 2 महिने तो पेशंट ICUमध्ये होता आणि 2 महिन्यामध्ये तो काहीच बोलत नव्हता, तोंड उघडत नव्हता. ह्या सगळ्या केसमधनं ते हळूहळू बाहेर येतील. ते लाँग प्रोसेस असते म्हणून सरांनी आधीच म्हटलेले ह्या प्रोसेसला कालावधी लागणार आहे म्हणून. या प्रोसेसमध्ये सरांनी उत्कृष्टरित्या आम्हाला पेशंटना बाहेर काढलेलं आहे. सरांचा जी ट्रीटमेंट दिली आणि पेशंटना ह्याच्यातनं सक्सेसफुली बाहेर काढलं त्याबद्दल मी सरांचा आणि विन्स हॉस्पिटल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.